तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे खडकवासला येथील जनसंवाद कार्यक्रमस्थळी आता दाखल झालेले आहेत। अगदी आता यांच्याकडून लोकांशी हा संवाद साधला जातोय। उपमुख्यमंत्री अजित पवार आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत। काल त्यांनी खडकवासला मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी देखील भेटी दिलेल्या आहेत। तर आज त्यांच्याकडून हा जनसंवाद कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या खडकवासला मतदारसंघात ॲक्टिव्ह झालेले आहेत। त्यांच्याकडून आज हा जनसंवाद कार्यक्रम घेण्यात येतोय। तर या जनसंवाद कार्यक्रमाद्वारे ते नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत। तर यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार या समस्यांवर तोडगा काढतील अशी नागरिकांची देखील अपेक्षा आहे आणि त्यासाठीच या जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे खडकवासला मतदारसंघात आहेत। त्यांच्याकडून हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। नागरिकांच्या विविध समस्यांचं निवारण करण्याकरता आता हा खरं तर जनसंवाद कार्यक्रम आहे। कालच खडकवासला मतदारसंघात अजित पवार यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या घरी भेटी दिलेल्या आहेत। तर आज या जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।